नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, तर डिसेंबरमध्ये होणार पहिलं उड्डाण। मुंबईतील भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। JVLR ते कफ परेड अंतर तासाभरात करता येणार पार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। संविधानाला धरून निकाल आल्यास उद्धव ठाकरेंच्या बाजूनच निकाल लागणार, वकील असीम सरोदेंचा विश्वास। मराठा GRवरून छगन भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवारांची नाराजी। विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतल्यानं पक्षाचं नुकसान होत असल्याचं मत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आंदोलन करणार। मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर। दिवाळीच्या आधी जास्तीत जास्त मदत देण्याचं फडणवीसांचं आश्वासन। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, विरोधकांचा हल्लाबोल। मदत जाहीर करताना केवळ आकडे फुगवून सांगितले, वडट्टीवारांची टीका। तर उद्धव ठाकरेंनी फुकटी कवडीही दिली नाही, फडणवीसांचा आरोप। चंद्रपुरात तहसील कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा खासदार प्रतिभा धानोरकर आणि दीर अनिल धानोरकरांवरती गंभीर आरोप। जमीन व्यवहारात फसवल्याचा दावा। रेल्वेचं कन्फर्म तिकीट दुसऱ्या तारखांसाठीही वापरता येणार, वेगळे चार्जेसही लागणार नाहीत। मात्र तारीख बदलल्यानंतर तिकीट कन्फर्मच मिळेल याची खात्री नाही। 1 जानेवारीपासून होणार बदल। हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमध्ये बसवर दरड कोसळली, 15 जणांचा मृत्यू। बचाव कार्य सुरू। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त।